नमस्कार मित्रांनो, जर तुमची राजकुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अनेक वर्षे ज्या साडेसातीने तुमची कठोर परीक्षा घेतली त्याचा प्रभाव आता कमी होण्याच्या टप्प्यात आहे. 3 आणि 5 ऑगस्टच्या आसपास काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, ज्यामुळे अनेकांना नवीन संधी, प्रगती किंवा सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत साडेसातीच्या शेवटच्या टप्प्याचा अर्थ काय, 3 आणि 5 ऑगस्टचे ग्रह संकेत काय सांगतात, नोकरी, व्यवसाय, पैसा, कुटुंब, प्रेम, आरोग्य आणि शिक्षणावर काय परिणाम होऊ शकतो आणि कोणते सोपे आध्यात्मिक उपाय केल्याने मनाला बळ आणि सकारात्मकता मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साडेसातीने काय शिकवले? गेली काही वर्ष अनेक कुंभ राशींच्या लोकांना संघर्ष, विलंब, आर्थिक ताण, मानसिक दबाव किंवा नातेसंबंधातील चढ-उतार अनुभवाने लागले असतील. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, परंतु अनेकांसाठी हा काळ संयम, जबाबदारी आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेणारा ठरतो. अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही असेही वाटत असेल, पण अशा काळात माणूस अधिक मजबूत बनतो. आता बदलाचे संकेत. 3 आणि 5 ऑगस्टच्या सुमारास काही ग्रहस्थितींमुळे नवीन संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काहींसाठी अडकलेली कामे पुढे सरकेल, मुलाखतीत यश मिळू शकते, नवीन व्यवसायाची सुरुवात होऊ शकते, आर्थिक नियोजन सुधारेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. याचा अर्थ सर्वांनाच एकसारखे परिणाम होतील असे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम बदलू शकतात. पैशांबाबत अचानक एखादी चांगली आर्थिक संधी मिळू शकते. जुनी थकबाकी परत मिळणे, बोनस, नवीन प्रोजेक्ट, अतिरिक्त उत्पन्न किंवा योग्य गुंतवणुकीची संधी काही लोकांना मिळू शकते. जॅकपॉट हा शब्द इथे मोठ्या सकारात्मक संधी किंवा अनपेक्षित लाभाच्या अर्थाने वापरला आहे. प्रत्यक्ष आर्थिक लाभ व्यक्तीनुसार बदलू शकतो. नोकरी आणि करिअर. दीर्घकाळ प्रयत्न करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. पदोन्नती, जबाबदारी वाढणे किंवा नवीन कंपनीत संधी मिळण्याची शक्यता काहींसाठी निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, भागीदारी किंवा विस्ताराची संधी मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. गैरसमज कमी होण्यास मदत होईल. जोडीदाराशी संवाद सुधारेल. अविवाहितांसाठी योग्य स्थळ किंवा नवे नाते जुळण्याची शक्यता आहे. काहींसाठी वाढू शकते. कुटुंब, घरातील तणाव कमी होऊ लागेल. आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. कुटुंबातील एखादी शुभ बातमी मन प्रसन्न करेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, अभ्यास किंवा मुलाखतींसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळेल. एकाग्र वाढवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य, तणाव कमी करण्याचा भर द्या. योग्य प्राणायाम, नियमित चालणे आणि संतुलित आहार यांचा फायदा होऊ शकतो. झोपेची काळजी घ्या. आध्यात्मिक उपाय. शनिवारी शनिदेवाचे स्मरण करा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. गरजूंना शक्य असेल तेवढी मदत करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करा. कोणती काळजी घ्याल? मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या सल्ल्यांवर विश्वास ठेवू नका. प्रेरणादायी संदेश. मित्रांनो, ग्रह हे शक्यता दर्शवतात, पण तुमचे प्रयत्न, योग्य निर्णय आणि सातत्य हेच तुमचे यशाचे खरे आधार असतात. म्हणून सकारात्मक राहा, मेहनत करत राहा आणि प्रत्येक संधीचे स्वागत करा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव, श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्यक व आध्यात्मिक माहितींसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री शनिदेव, श्री स्वामी समर्थ.